आईवडिलांच्या मर्जीनं केतनने लग्नाला होकार दिला. अरेंज मॅरेज ठरलं. सगळं अगदी नॉर्मल वाटत होतं. साखरपुडा झाला, पण त्यानंतर मुलगी सियाचं वागणं हळूहळू बदलायला लागलं. ती नेहमीच त्याच्याशी भांडायची, कारण नसताना वाद घालायची. मुलगा अनेकदा घरी सांगायचा की तुम्ही या मुलीची नीट चौकशी केली का? ती तिच्या मर्जीनं माझ्याशी लग्न करते आहे ना. पण घरच्यांचा एकच विश्वास, ओळखीतली मुलगी आहे आपली, काळजी करू नको, चांगली मुलगी आहे. पण केतनला जी शंका येत होती ती अगदी खरी निघाली. त्या मुलीच्या आयुष्यात आधीपासूनच एक व्यक्ती होती, चेतन. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात प्रेम होतं आणि म्हणूनच सिया हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करत होती. पण या सगळ्यांपासून केतन पूर्णपणे अनभिज्ञ होता. तो मात्र एक होणारी पत्नी म्हणूनच सियावर मनापासून प्रेम करत होता. तिच्या इच्छा पूर्ण करत होता. ती म्हणेल तसा वागत होता. तिच्यासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न तो पाहत होता. पण दुसरीकडे सिया आणि चेतन यांनी मिळून घेतला एक असा भयानक निर्णय, ज्यामुळे फक्त एक व्यक्तीच नाही तर अनेक आयुष्यांचं यात सर्वस्व उद्ध्वस्त झालं. 18 जून 2026 पुण्यात घडलेली ही सत्य घटना तुमचा प्रेमावरचा आणि लग्नावरचा विश्वासच हलवून टाकेल. पुण्याच्या गजबजलेल्या शहरात केतन अग्रवाल नावाचा एक श्रीमंत मुलगा राहत होता. एक साधा, शांत आणि कुटुंबावर प्रेम करणारा. घरचा व्यवसाय, व्यवस्थित आयुष्य आणि पुढे मोठं काहीतरी करण्याचं स्वप्न त्याच्या डोळ्यांत होतं. त्याचं आयुष्य अगदी योग्य दिशेनं चाललं होतं आणि आता त्यात एक नवीन अध्याय सुरू होणार होता, ते म्हणजे त्याचं लग्न. कुटुंबाने त्याच्यासाठी एक मुलगी निवडली होती, पुण्यातलीच सिया गोयल. सुशिक्षित, सुंदर, आत्मविश्वासपूर्ण. पहिल्या भेटीतच सगळ्यांना आवडेल अशी. दोन्हीही कुटुंबांची भेट झाली, बोलणी झाली आणि काही दिवसातच मोठा साखरपुडा पार पडला. घरात आनंदाचं वातावरण होतं. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती. केतनच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्याला वाटत होतं की त्याला आयुष्यभरासाठी योग्य साथीदार मिळाली आहे. पण आयुष्य नेहमी दिसतं तसं नसतं. सिया बाहेरून जितकी शांत आणि स्थिर दिसत होती, तितकीच आतून ती एका वेगळ्याच संघर्षात अडकली होती. तिच्या आयुष्यात आधीपासूनच एक व्यक्ती होती, चेतन. हे गुपित नातं कुणालाच माहिती नव्हतं, ना तिच्या घरच्यांना ना केतनला. हे एक गुपित नातं होतं जे ती जपून ठेवत होती. दिवसागणिक तिचं आयुष्य 2 भागांत विभागलं जात होतं. एक भाग होता कुटुंबाचा, जिथे ती एक आदर्श मुलगी आणि होणारी सून म्हणून वागत होती, आणि दुसरा भाग होता तिच्या मनाचा, जिथे चेतनसोबतचं नातं जिवंत होतं. फोन कॉल्स, मेसेजेस, चोरी चुपे भेटणं, हे सगळं सुरूच होतं. दोन्हीही जगं ती सांभाळत होती, पण आतून ती तुटत चालली होती. केतन मात्र पूर्णपणे अनभिज्ञ होता. तो सियावर विश्वास ठेवत होता, तिच्यासोबत भविष्याची स्वप्न पाहत होता. त्याच्यासाठी हे नातं खरं होतं, पण सियासाठी ते फक्त एक जबाबदारी बनत चाललं होतं. वेळ जसा जसा पुढे जात होता तसा तसा ताण वाढत होता. लग्नाची तारीख जवळ येत होती. कुटुंबाचा उत्साह वाढत होता, पण सियाच्या मनात भीती वाढत होती. हे लग्न खरंच करायचं का, हा प्रश्न तिच्या मनात वारंवार येत होता. ती नाही म्हणू शकली असती, पण तिने तो निर्णय घेतला नाही. का? कदाचित कुटुंबाचा दबाव, कदाचित समाजाची भीती, किंवा कदाचित तिचं गुपित उघड होण्याची भीती. या सगळ्यात चेतन तिच्यासोबत होता. आपलं प्रेम आहे आणि तू लग्न माझ्यासोबत नाही त्याच्यासोबत करते आहे. दोघांमध्ये सतत याच गोष्टींवरून चर्चा होत होती. आता पुढे काय? हे लग्न कसं थांबवायचं? सुरुवातीला सगळं साधं वाटत होतं, लग्न मोडून टाकायचं. पण हळूहळू त्यांच्या विचारांचा मार्ग बदलत गेला. जे सोपं होतं ते त्यांनी कठीण केलं आणि जे योग्य होतं ते त्यांनी टाळलं. मनात हळूहळू एक धोकादायक विचार तयार होत होता. असा विचार जो एकदा डोक्यात आला की परत मागे वळणं कठीण होतं. परिस्थितीपासून पळण्याचा एक चुकीचा मार्ग, ज्याचा शेवट फक्त अंधारात होणार होता. केतन अजूनही आनंदात होता. त्याला काहीच संशय नव्हता. तो सियावर विश्वास ठेवत होता, पूर्णपणे आणि निस्वार्थपणे. पण त्याला माहिती नव्हतं की जिच्यावर तो सर्वात जास्त विश्वास ठेवतोय तीच व्यक्ती त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं वादळ बनणार आहे. आणि हाच तो क्षण होता जिथून एका भयानक कहाणीची सुरुवात झाली. सिया आणि चेतन आता फक्त भेटत नव्हते, ते प्लॅन करत होते. सुरुवातीला त्यांच्यात अनेक पर्यायांवर चर्चा झाली. लग्न मोडायचं, सत्य सांगायचं, घरच्यांना कळू द्यायचं. पण प्रत्येक पर्याय त्यांना धोकादायक वाटत होता.
समाज, कुटुंब, प्रतिष्ठा या सगळ्यांच्या भीतीनं त्यांनी सरळ आणि योग्य मार्ग टाळला. हळूहळू त्यांच्या विचारांनी एक वेगळंच वळण घेतलं. जर केतनचं आयुष्यातून निघून गेला तर? हा विचार पहिल्यांदाच मनात आला तेव्हा तो कदाचित धक्का देणारा होता. पण नंतर तोच विचार वारंवार येऊ लागला आणि मग तो पर्याय बनला. हीच ती वेळ होती जिथे माणूस चुकीच्या रस्त्यावर पाऊल टाकतो. रिपोर्ट्सनुसार हा प्लॅन अचानक तयार झाला नव्हता. याआधीही केतनला इजा पोहोचवण्याचे प्रयत्न झाले होते, पण प्रत्येक वेळी काहीतरी चुकत होतं. तो वाचला, त्यामुळे ते अधिक सावध झाले आणि त्यांनी ठरवलं, एकच वेळ पण परफेक्ट. यासाठी त्यांना एक जागा हवी होती, जिथे अपघात वाटेल, जिथे कोणी साक्षीदार नसेल आणि जिथे एक ढकलणं म्हणजेच थेट मृत्यू. आणि इथेच निवड झाली लोहगड किल्ला. उंच कडे, खोल दऱ्या आणि ट्रॅकसाठी प्रसिद्ध जागा, जिथे दरवर्षी अनेक अपघात होतात. म्हणजे तिथे तर काही घडलं तर ते अपघात म्हणून मान्य होणं सोपं होतं. प्लॅन तयार झाला. सियाने केतनला ट्रॅकसाठी तयार केलं. कारण दिलं, लग्नाआधी थोडा वेळ एकत्र घालूया, फोटोशूट करूया, निसर्गात वेळ घालूया. केतनसाठी हे सगळं खूप खास होतं. त्याला वाटलं, लग्नाआधीचा सुंदर क्षण. त्यानं काहीही संशय न करता होकार दिला. त्या दिवसाची तयारी सुरू झाली. तारीख ठरली, वेळ ठरली आणि सगळं अगदी सामान्य वाटेल अशा पद्धतीनं प्लॅन केलं गेलं. बाहेरून पाहिलं तर एक साधा ट्रिप, पण आतून ती एक आखलेली साजिश होती. दरम्यान सिया आणि चेतन यांच्यात संपर्क वाढतच होता. कॉल्स, मेसेजेस, सतत चर्चा सुरू होती. प्रत्येक गोष्ट बारकाईनं ठरवली जात होती. कुठे उभं राहायचं, कधी ढकलायचं, नंतर काय बोलायचं, ही फक्त एक कृती नव्हती. हा पूर्ण स्क्रिप्ट होता आणि त्या स्क्रिप्टमध्ये केतनला काहीच माहिती नव्हतं. तो फक्त एक पात्र होता, ज्याचा शेवट आधीच लिहून ठेवला होता. दिवस जवळ येत होता. केतन उत्साहित होता. त्यानं कदाचित त्या ट्रिपसाठी प्लॅन्स केले असतील. फोटो काढायचे, आपल्या आठवणी बनवायच्या. त्याला वाटलं होतं की तो त्याच्या आयुष्याच्या सर्वात सुंदर टप्प्याकडे चालला आहे. पण त्याला माहिती नव्हतं की तो ज्या ठिकाणी आज जाणार आहे तिथून तो कधीच आता परत येणार नाही. सिया मात्र शांत होती. बाहेरून, आतून काय चाललं होतं हे फक्त तिलाच माहिती होतं. कधी भीती, कधी अपराधीपणा, कधी ठामपणा, अशा सगळ्या भावना एकत्र मिसळल्या होत्या. चेतनही तयार होता. त्याच्यासाठी हा एकच मार्ग होता. आता मागे वळणं शक्य नव्हतं आणि अखेर तो दिवस आला. लोहगडचा रस्ता, ढगांनी भरलेलं ते आकाश आणि त्या तिघांचा तो प्रवास. एक असा प्रवास जो बाहेरून ट्रॅक वाटत होता, पण प्रत्यक्षात तो मृत्यूकडे जाणारा मार्ग होता. इथून पुढे जे घडलं ते फक्त एक अपघात नव्हतं. ती एक थंड डोक्यानं केलेली योजना होती आणि पुढचा प्रत्येक क्षण या कहाणीला कायमचा बदलून टाकणार होता. तो दिवस ज्याने सगळं काही बदलून टाकलं. सकाळ शांत होती. आकाशात हलके ढग होते. लोहगड किल्ल्याकडे जाणारा तो रस्ता नेहमी सारखाच दिसत होता. पण त्या दिवशी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या या तिघांच्याही मनात मात्र वेगवेगळे वादळ सुरू होते. केतन उत्साहित होता. सिया शांत होती. तिच्या चेहऱ्यावर काहीच दिसत नव्हतं, ना भीती ना आनंद, पण तिच्या मनात विचारांची गर्दी होती. आज जे काही होणार होतं त्यानंतर काहीच पूर्वीसारखं राहणार नव्हतं. चेतन आधीच ठरलेल्या प्लॅन प्रमाणे जवळच होता. तिघही किल्ल्यावर पोहोचले. आसपास पर्यटक होते, पण काही ठिकाणी एकांतही होता, जिथे कोणाचंच लक्ष जात नाही. हळूहळू ते किल्ल्याच्या उंच भागाकडे गेले, जिथून खाली खोल दरी दिसत होती. वारा जोरात वाहत होता. ढग खाली उतरले होते. वातावरण सिनेमॅटिक होतं, पण त्या सिनेमॅटिक दृश्यामागे एक भयानक शेवट लपलेला होता. इथे उभं राहूया, फोटो छान येईल, सियाने सहजपणे त्याला सांगितलं. केतन हसला. त्याला काहीच संशय नव्हता. तो त्या कड्याच्या जवळ उभा राहिला. खाली खोल दरी, वर उंच आकाश आणि मधोमध एक निष्पाप माणूस, ज्याला माहिती नव्हतं की हा त्याच्या आयुष्याचा शेवटचाच क्षण आहे. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. वाऱ्याचा आवाज, दुरून येणाऱ्या लोकांचे हलके आवाज आणि त्या तिघांमध्ये असलेली ती शांतता. आणि मग एक अचानक हालचाल. त्या क्षणी नेमकं काय झालं हे फक्त त्या तिघांनाच माहिती आहे. पण पुढच्या क्षणातच केतनचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. एक ओरड, एक क्षण आणि सगळं काही संपलं. काही सेकंदातच एक आयुष्य संपलं. खाली दरीत पडलेला केतन, वर उभे असलेले ते दोन लोक आणि त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेला तो क्षण, जो आयुष्यभर त्यांना सोडणार नव्हता. पण इथे काहीच संपलं नाही. खरं नाटक आता सुरू झालं. सिया घाबरल्यासारखी वागू लागली. मदतीसाठी आवाज देणं, लोकांना बोलवणं, सगळं अगदी अपघात वाटेल असं. आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले.
कुणाला वाटलं या मुलाचा पाय घसरला असेल, कुणाला वाटलं फोटो काढताना तोल गेला असेल. कुणालाच कल्पना नव्हती की हे सगळं आधीच ठरलेलं होतं. थोड्याच वेळात मदत पोहोचली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. एक निष्पाप मुलगा जो प्रेमावर विश्वास ठेवत होता, तो कायमचा या जगातून निघून गेला होता. आणि वर उभे असलेले लोक जे त्या सगळ्यांचे साक्षीदार होते, ते आता एक वेगळीच कथा सांगायला तयार झाले होते. हा अपघात होता. त्या दिवशी लोहगडवर फक्त एक माणूस पडला नव्हता, त्या दिवशी विश्वास पडला होता, प्रेम पडले होते आणि मानवतेचा एक भागही त्या दरीत कोसळला होता. पण सत्य कितीही लपवलं तरी एक दिवस ते बाहेर येतच आणि या कहाणीमध्येही ते बाहेर येणार होतं. लोहगडवर घडलेली घटना काही तासांतच अपघात म्हणून पसरली. एक तरुण मुलगा कड्यावरून पडून मरण पावला. लोकांनी ते ऐकलं, 2 मिनिट त्यावर चर्चा केली आणि आपापल्या आयुष्यात परत गेले. पण प्रत्येक गोष्ट इतकी साधी नसते. केतनच्या कुटुंबासाठी ही फक्त एक बातमी नव्हती, तो त्यांचा मुलगा होता. त्याचा मृतदेह जेव्हा घरी आला तेव्हा दुःखाबरोबरच एक प्रश्नही सगळ्यांच्या मनात आला की हा खरंच अपघात होता का? केतनला ओळखणाऱ्यांनी माहीत होतं, तो एक्सपिरियन्स ट्रॅकर होता. अशा ठिकाणी तो इतक्या सहजपणे कसा पडू शकतो? त्यात होणाऱ्या बायकोच्या चेहऱ्यावर अजिबात दुःख दिसत नव्हतं. हा प्रश्न त्यांच्या मनातून जात नव्हता. आणि इथून सुरू झाला खरा तपास. सुरुवातीला पोलिसांनीही हे अपघात म्हणूनच पाहिलं होतं, पण कुटुंबाच्या आग्रहामुळे त्यांनी केस थोडी खोलात पाहायला सुरुवात केली आणि जसा तपास पुढे गेला तसं चित्र बदलायला लागलं. सर्वात आधी तपासण्यात आले मोबाईल फोन. केतन, सिया आणि चेतन यांच्या कॉल डिटेल्स काढण्यात आल्या आणि इथेच पहिला धक्का बसला. सिया आणि चेतन यांच्यातील कॉल्सची संख्या खूपच जास्त होती. या 6 महिन्यात 2000हून जास्त फोन त्यांच्यात झाले होते. 300 ते 350 तासांहून अधिक बोलणं त्यांचं झालं होतं. फक्त साधी ओळख नाही तर सततचा संपर्क दिसत होता त्यांचा. तपास अधिक गडद झाला. लोकेशन डेटा तपासला गेला. त्या दिवशी ते तिघही एकाच ठिकाणी होते हे स्पष्ट झालं. म्हणजे चेतनचा त्या ठिकाणी असणं हा योगायोग नव्हता. पोलिसांनी सियाची चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती शांत होती. तिने एकच गोष्ट सांगितली, तो पाय घसरून पडला. तिच्या आवाजात दुःख होतं, पण पोलिसांना काहीतरी वेगळं जाणवत होतं. चौकशी पुढे चालू राहिली. पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारले गेले आणि हळूहळू तिच्या उत्तरांमध्ये फरक दिसायला लागला. काही गोष्टी जुळत नव्हत्या. वेळ, जागा, घटना सगळ्यात थोडे बदल दिसत होते. आता संशय खात्रीत बदलायला लागला होता. चेतनलाही ताब्यात घेण्यात आलं. त्याचीही चौकशी सुरू झाली आणि इथे तर अजूनच गोंधळ उडाला. त्याच्या उत्तरांमध्ये आणि सियाच्या उत्तरांमध्ये फरक होता. दोघांचीही कथा सारखी नव्हती. पोलिसांनी दोघांचेही कॉल रेकॉर्ड्स, मेसेजेस आणि डिजिटल पुरावे एकत्र जोडायला सुरुवात केली आणि एक एक करून सगळेच तुकडे जुळायला लागले. आता चित्र स्पष्ट होत होतं. ही घटना अपघात नव्हती, ही एक योजना होती आणि त्या योजनेत 2 लोक सहभागी होते, सिया आणि तिचा प्रियकर चेतन. पुरावे समोर ठेवले गेले, प्रश्न विचारले गेले आणि आता त्यांच्याकडे लपवण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावरचं शांतपण कमी होत होतं आणि भीती वाढत होती. त्या दिवशी लोहगडवर जे घडलं ते फक्त एक चूक नव्हती, तो एक निर्णय होता आणि त्या निर्णयाचं सत्य आता बाहेर येत होतं. पोलिसांनी केस अपघातवरून खूनमध्ये बदलली. एक साधा वाटणारा केस आता महाराष्ट्रातील सर्वात चर्चेतील गुन्हा बनला होता. मीडिया, लोक, सोशल मीडिया सगळीकडे एकच चर्चा. ज्यावर विश्वास ठेवला त्यानेच विश्वासघात केला. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न होता की असं का? का एखादी व्यक्ती इतका मोठा निर्णय घेते? का एखाद्याचा जीव घेण्या इतपत परिस्थिती तयार होते? तपासात समोर आलेल्या गोष्टींनुसार सिया आणि चेतन यांच्यातील नातं हे या सगळ्यांचंच केंद्र होतं. सिया आधीपासूनच चेतनसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण कुटुंबाच्या दबावामुळे तिचं लग्न केतनसोबत ठरलं. इथेच तिचं आयुष्य 2 भागांत विभागलं गेलं. एक बाजू कुटुंब, समाज, जबाबदारी. दुसरी बाजू प्रेम, भावना, गुपित. ती नाही म्हणू शकली असती. ती सगळं सत्य सांगू शकली असती. ती हे लग्न थांबवू शकली असती. पण तिने तो मार्ग निवडला नाही. का? कदाचित भीती, कदाचित समाजाची लाज, कदाचित स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घ्यायची तयारी नव्हती. आणि मग तिनं निवडला एक असा मार्ग जो कायमचा सर्व काही संपवून टाकणार होता. चेतनही या सगळ्यात सहभागी झाला.
दोघांनी मिळून एक असा प्लॅन तयार केला ज्याचा शेवट फक्त एका निष्पाप व्यक्तीच्या मृत्यूत होणार होता. केतन, ज्याचा या सगळ्यात काहीच दोष नव्हता, जो फक्त विश्वास ठेवत होता, जो फक्त एक साधं आनंद आयुष्य जगू पाहत होता, तो या सगळ्यांचा बळी ठरला. पोलिसांनी सगळे पुरावे गोळा केले. कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन, डेटा, चौकशी आणि शेवटी सत्य समोर आलं. केस अपघातावरून खून म्हणून नोंदवली गेली. सिया आणि चेतनला अटकही झाली. आता पुढे न्यायालयात काय होईल, कोणती शिक्षा होईल हे वेळ ठरवेल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जे झालं ते कधीच परत सुधारता येणार नाही. एका कुटुंबाचा मुलगा गेला, एका आईवडिलांचं आयुष्य बदललं आणि एका चुकीच्या निर्णयाने अनेक आयुष्य उद्ध्वस्त झाली. ही फक्त एक क्राईम स्टोरी नाही, ही एका चुकीच्या निर्णयाची, एका लपवलेल्या सत्याची आणि तुटलेल्या विश्वासाची कथा आहे. आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा आपल्याला दोन रस्ते दिसतात, एक सत्याचा आणि एक सोपा वाटणारा खोटेपणाचा. सत्याचा मार्ग कठीण असतो, त्यात प्रश्न असतात, लोकांचे तोंड असतात, थोडी बदनामी असते, पण शेवटी मन शांत राहतं. आणि दुसरा मार्ग सुरुवातीला खूप सोपा वाटतो, कोणी जाणार नाही, सगळं काही ठीक होईल असा भास देतो, पण हळूहळू तोच मार्ग आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. इथेही तसंच झालं. एक नाही बोलणं अवघड वाटलं, एक सत्य सांगणं जड गेलं आणि त्या एका निर्णयाने एका निष्पाप माणसाचा जीव गेला. विचार करा, जर त्यावेळी फक्त एक प्रामाणिक निर्णय घेतला असता तर आज किती आयुष्य वाचली असती. एका आईचा मुलगा आज जिवंत असता, एका घरात दिवा अजून पेटत असता आणि काही लोक गुन्हेगार बनण्यापासून वाचले असते. आपण अनेकदा म्हणतो लोक काय म्हणतील, पण कधी विचार केलाय का, लोक काही दिवसच बोलतात पण आपले निर्णय आयुष्यभर परिणाम देतात. म्हणूनच नातं जपायचं असेल तर सत्यावर उभं राहा. प्रेम खरं असेल तर त्यात धाडस असू द्या. आणि लग्न, नातं, जबाबदारी या गोष्टी कधीच जबरदस्तीनं टिकत नाहीत. नाही म्हणणं चुकीचं नाही, खोटं जगणं आणि कोणाचा जीव घेणं हे चुकीचं आहे. ही कथा आपल्याला शिकवते, विश्वास हा खूप मोठा शब्द आहे. तो एकदा तुटला की फक्त नातं नाही, आयुष्यही तुटतं. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीत कितीही प्रेशर असो, सत्य लपवू नका, चुकीचा मार्ग अजिबात निवडू नका आणि कुणाच्याही आयुष्याशी असं खेळू नका. कारण एक चुकीचा निर्णय फक्त एक क्षण घेतो, पण त्याची शिक्षा पूर्ण आयुष्यभर चालते. बाकी केतनसोबत जे झालं फार वाईट झालं. देव त्याच्या आत्म्यास शांती देव. पण त्याचे हत्यारे, त्याची होणारी ती बायको सिया व तिचा प्रियकर चेतन यांना काय शिक्षा व्हायला हवी खाली कॉमेंट करून नक्की सांगा. केतनला न्याय मिळायला हवा म्हणून. आणि जर सेम मागे घडलेल्या त्या राजा रघुवंशीच्या केसमध्ये त्या सोनम रघुवंशीला आजपर्यंत शिक्षा झाली असती तर कदाचित ही घटना पुढे घडलीच नसती. वेळेत शिक्षा झाली तर गुन्हे घडणं नक्कीच कमी होतं. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये नक्कीच द्या. धन्यवाद.